हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स अकॉर्डिंग टू युअर न्यू सिलेबस. 4th चॅप्टर आहे पॅटर्न आणि आपला आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 4. तर याआधी 4.1 प्रॅक्टिस सेट, 4.2 प्रॅक्टिस सेट ऑलरेडी आपण कंप्लीट केलेला आहे. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन ते बघू शकता. तर आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज 4. इन दॅट फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द टेबल बिलो. सो इथे त्यांनी आपल्याला टेबल दिलेला आहे आणि हे दोन आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेले आहेत. सो कसं सॉल्व्ह केलेलं आहे आपण बघूयात. सो इथे 2, 5, 10 अँड 17 दिलेलं आहे. सो हे कसं आलं ते आपण बघूया. सो 1 into 1, सो प्लस 1 केला, याचा आन्सर किती आलेला आहे? 2 आलेला आहे. सो हा 1 काय केलेला आहे, जो जो ऍड केलेला 1 आहे तो आपण पिंक कलरच्या डॉटने दाखवलेला आहे. सो अगेन 2 into 2, 2चा स्क्वेअर जो आहे की 4, त्याच्यामध्ये प्लस 1 घेतला, किती आलं? 5 आलं. सी इथं त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. देन 10शी रिलेटेड बघूयात. 3 into 3, 3चा स्क्वेअर 9 प्लस 1 10 आलेला आहे. सो इथं ते दाखवलेलं आहे 10. देन नेक्स्ट 17 कसं आलेलं आहे बघा. 4 into 4, 4चा स्क्वेअर 16 प्लस 1 केला, 17 आलेलं आहे. सो नेक्स्ट 2 बॉक्स आपल्याला आता इझी जाणार आहे. सो इथं 4चा स्क्वेअर आपण आता जस्ट इथं आपल्याला फाइंड करायचं आहे 5चा स्क्वेअर. सो 5चा स्क्वेअर 5 into 5 प्लस 1 करणार. सो 5 into 5 25 प्लस 1 इज अ 26 येणार. सो इथं टोटल 26 डॉट येणार अँड आन्सर इज अ 26. सो इथं ते 26 डॉट दाखवलेले आहेत, इथं तुम्ही बघू शकता. देन नेक्स्ट आता इथं आपण 5चा स्क्वेअर बघितला, तर नेक्स्ट इथं बघणार आहोत आपण 6चा स्क्वेअर प्लस 1. ओके, सो 6 into 6 प्लस 1 37 येणार. सो 37 डॉट्स हे जे इथं असणार आहेत हे इथं दाखवलेलं आहे बघा. हे 36 आणि हा वरती एक दाखवला आहे हा 37 डॉट. ओके, सो हा कंप्लीट आपण टेबल केलेला आहे. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, द फिगर्स शोईंग हेक्झागोनल नंबर्स आर ड्रॉन बिलो. ओके, सो त्यांनी फिगर्स दिलेले आहेत. ड्रॉ देम इन युअर नोटबुक. What is the next number in this figure? Show it with the help of figure. Okay. So, इथे कसं आलेलं आहे आपण बघूया. सो त्यांनी दिलेली ही या फिगर आहेत. सो या ठिकाणी बघा, फर्स्ट आपल्याला हा डॉट दिसतोय. नेक्स्ट किती डॉट्स आहेत? हे 7 डॉट्स आहेत. ओके, सो म्हणजेच काय केलेलं आहे, 6नी ऍड करत गेलेले आहेत. मल्टिपल ऑफ 6 प्लस 1 ऍड केलेला आहे. सो इथे 1, देन 6 घेतला प्लस 6 घेतला, इथे हे किती आले? 7 डॉट्स आले. सो 6चा मल्टिपल किती येणार आता? नेक्स्ट 12 डॉट्स आपल्याला ऍड करावे लागणार आहेत. सो याच्यामध्ये जर आपण पुन्हा 12 डॉट ऍड केले तर किती आपल्याला मिळणार? 19 डॉट्स मिळणार. याच्यामध्ये 6चा मल्टिपल 6, देन 12, देन 18. सो याच्यामध्ये पुन्हा आपण 18 ऍड केलं, सो आपल्याला किती मिळणार आहे? 37 मिळणार आहे. ओके, सो इथं हे झाले 37. नाव नेक्स्ट 6चा मल्टिपल किती आहे? 6, देन 12, देन 18, देन प्लस 24. सो इथं आपण हे 24. सो 37 प्लस 24 आपण जर घेतले तर नेक्स्ट किती येणार आपल्याला? डॉट्स मिळणार 61 डॉट्स मिळणार. ओके, सो अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. Now, next, third question. Observe the number pattern and write the next 3 numbers. So, इथं त्यांनी काय पॅटर्न दिलेला आहे बघूयात. 2, 9, 28 and 65 दिलेला आहे. ओके, डिफरन्स इंजिन आपण बघूयात काय घेतलेला आहे. 2, 9, 28, 65 दिलेला आहे. जस्ट याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, क्यूब केलेले आहेत आणि क्यूब मध्ये प्लस 1 ऍड केलं गेलेले आहेत. सो प्लस 1, नेक्स्ट 2चा क्यूब किती येतो? 8, त्याच्यामध्ये प्लस 1 घेतलं, आन्सर आला आपलं 9. नेक्स्ट 9 नंतर त्याचा क्यूब 3चा क्यूब किती आलेला आहे? 27. याच्यामध्ये प्लस 1 घेतला, किती आला इथे? 28 आला. नेक्स्ट 1 क्यूब बघितलं, 2 क्यूब बघितलं, 3 क्यूब बघितलं, 4 क्यूब आपण बघूयात. 4 क्यूबचा 4 क्यूब प्लस 1 घेतला, आन्सर आलं 65 आन्सर आलेलं आहे. देन 5 क्यूब आपण घेऊयात.
5 क्यूब. 5 क्यूब किती आहे 125 प्लस 1 जर घेतलं तर किती आन्सर येणार आपल्याला 126 येणार. सो 6 क्यूब बघूयात. 6 क्यूब किती येणार 216 प्लस 1 217 येणार राईट. देन 7 क्यूब किती आहे 343 प्लस 1 घेतलं किती आन्सर येणार आपल्याला 344. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा पॅटर्न सॉल्व्ह केलेला आहे. फोर्थ, राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स that is the what is the 10th triangular number. ओके. सो फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स आपल्याला राईट करायचे आहेत. इथे बघा 1 इज इक्वल टू 1 आपण घेतला. देन 1 प्लस 2 इज इक्वल टू 3 पण आपल्याला हे असं मिळालेलं आहे. देन 1 प्लस 2 प्लस 3 1 प्लस 2 प्लस 3 6 मिळालं. देन 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल टू 10 मिळालं. देन 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस किती आले 15 आले. तसंच आपल्याला किती सांगितलेलं आहे 10th ट्रायंग्युलर नंबर विचारलेला आहे. सो तो आपण काय करणार 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 6 प्लस 7 प्लस 8 प्लस 9 अँड प्लस 10 इज इक्वल टू किती येणार 55. द 10th ट्रायंग्युलर नंबर किती येणार 55. Fifth question. What number series is formed if the counting numbers are added in ascending order? Okay. So adding in ascending order 1 plus 2 3 1 plus 2 plus 3 is equal to 6 1 plus 2 plus 3 plus 4 कंटिन्यूस नंबर हे आपल्याला ऍड करत जायचे आहेत असेंडिंग ऑर्डरने. 4 किती आलेलं आहे 10 आलेलं आहे. सो त्याचं फ्रॉम क्वेश्चन 4 वरून आपण घेतलं. इथं त्याचे ड्रॉइंग काढलेले आहेत ट्रायंग्युलर काढलेले आहेत आणि काय येणार ट्रायंग्युलर नंबर्स येणार. व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म्ड इफ कंटिन्यू नंबर्स आर ऍडेड इन असेंडिंग ऑर्डर. कोणता हे येणार ट्रायंग्युलर नंबर्स येणार. Sixth question. What is the sequence of numbers formed by adding the odd numbers starting from 1? For example, square numbers 1, 1 plus 3, 1 plus 3 plus 5. Okay. So करून बघूयात आपण. 1 plus 3 केला 1 2 3 किती आला आन्सर 4 आलं. देन 1 plus 3 plus 5 ऑड नंबर आपल्याला ऍड करायचे आहेत. 1 plus 3 plus 5 किती आले टोटल 9 आलेलं आहे. Every odd number act as an outer layer that perfectly complete the next square. So इथं काय होत होतं ट्रायंग्युलर नंबर येत होते. आता आपल्याला इथं स्क्वेअर नंबर मिळत आहेत. सो किती येणार 1 4 9 16 25 36 49 64 and onwards. Seventh question. What is the sum of 1 plus 2 plus 3 plus डॅश दिलेला आहे प्लस 50 प्लस 49 प्लस डॅश दिलेला आहे प्लस 3 प्लस 2 प्लस 1. ओके. सो इथं आपण मिनी माउंटन बघूयात. 1 प्लस 2 प्लस 3 1 प्लस 2 प्लस 1 इज इक्वल टू 9 इज इक्वल टू 3 स्क्वेअर. सो इथं यानुसार आपल्याला बघायचं आहे आपण 3 देन 2 अँड 1. सो अकॉर्डिंग टू दॅट आपण केलेलं आहे बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस अप टू 50 घेतला आपण. देन 50 प्लस 49 प्लस 48 प्लस 47 प्लस असं करत 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 किती येतं 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 घेतला आपण. सो हे 50 आणि हे 50 आपण काय करणार याची मल्टिप्लाय करणार. सो 50 इंटू 50 2500. ओके. सो आपल्याला हे आन्सर मिळालं आहे. सो स्टुडंट याचबरोबर आपला एक्सरसाइज नंबर 4 इथे कंप्लीट होत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.